कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, वजनी म्हणा चमचे रवा घातला आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. नंतर 1 चमचा ओवा हातावर चोळून आपल्याला यामध्ये घालायचा आहे. बेसनामुळे याला एक खमंगपणा येतो. मध्ये पाव चमचा इतका खाण्याचा सोडा आपल्याला घालायचा आहे. आता ते मिक्स झालं की इथे पोहे खायच्या चमच्यानी 5 ते 6 चमचे मीठ छान तूप कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि ते यावर घालून घेतलं. तुपाचं मोहन आपल्याला पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण ही कणिक भिजून घेणार आहे. इथे आपलं पीठ मळून तयार झालं आहे. आपल्याला ही कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. आता त्यातलाच एक गोळा घ्यायचा आहे आणि जशी आपण पारी करतो ना तशी आतमध्ये हे असं दाबत जायचं आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पहा इथे मी व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. बाहेरची बाजू आतमध्ये अशी दाबत आपल्याला याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघा इथे गोल गरगरीत आपला उंडा तयार करून झाली. प्लेट घ्यायची, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे असे गोळे ठेवून घ्यायचे. हे आपल्या कायम करून घेतली आहे. आता यावर ही बाटीची प्लेट आपण व्यवस्थित ठेवून घेऊ आणि झाकण ठेवून तुम्हाला या वलटून घेऊ.